नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट। महाराष्ट्रात होणार 3 नवीन महामार्ग। चला बघूया मित्रांनो कसा असणार रूट। महाराष्ट्रासाठी खूप मोठी खुशखबर दिली आहे सरकारने। महाराष्ट्र एक्सप्रेस गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र रस्त्याचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले। राज्यात गेल्या काही वर्षाच्या काळात विविध महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहेत। नुकत्याच काही दिवसापूर्वी मुंबई आणि नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे। अर्थातच समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे। यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे। दुसरीकडे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नव्या मार्गाची भेट मिळणार आहे। तर बघूया मित्रांनो आपण महाराष्ट्र एक्सप्रेस। महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात अनेक मार्ग विकसित केले जाणार आहे आणि आज आपण याचपैकी 3 महत्त्वाच्या महामार्गाची माहिती पाहणार आहोत। चला तर मित्रांनो बघूया पहिला कसा रूट असणार। पुणे बेंगळूर एक्सप्रेस हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्ण केला जाणार आहे। या महामार्गाकडून एकूण लांबी 700 किमी एवढी राहील। हा एक 8 पदरी महामार्ग राहणार आहे। या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाला अजून केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली नाही, मात्र लवकरच या प्रकल्पाच्या केंद्राकडून अंतिम मंजुरी प्रदान केली जाईल आणि त्यानंतर प्रकल्पाची पुढील कारवाई सुरू होईल। बघूया मित्रांनो दुसरे पुणे ते शिरूर इल्वेस्टेड किरोडोर शिरूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हा प्रकल्प 260 किलोमीटर लांबीचा 6 पदरी प्रकल्प राहणार आहे। या प्रकल्पाचे काम MSIDC कडून केले जाणार आहे। MSIDC कडून विकसित केल्या जाणाऱ्या या प्रकल्पापैकी पुणे ते शिरूर दरम्यानच्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या टप्प्यासाठी सुधारित DPR तयार करण्याचे काम सुरू आहे। बघूया मित्रांनो तिसरा महामार्ग। बघूया मित्रांनो कसा असणार तिसरा महामार्ग। शहाबाज पात्रादेवी कोकण एक्सप्रेस हा महामार्ग प्रकल्प 389 किलोमीटर लांबीचा राहणार आहे। हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहील आणि 6 लेनचा असेल। दरम्यान 6 पदरी महामार्गासाठीचा सुधारित DPR नुकताच तयार करण्यात आला असून प्रकल्पाला अजून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे। हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केला जाणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो। अशाच नवनवीन महामार्ग आणि रेल्वे महामार्गासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।